सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत आर्वी येथील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर कदम साहेब आहेत. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आले ते आपल्या लहानूजी स्वानुभवला ते सांगणार आहे. साहेब जय गुरु. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी डॉक्टर कुमार सिंह जगजीवनराव कदम आहे माझं नाव आहे. मूळ गाव माझा आर्वीच आहे. आणि माझे वडील फ्रीडम फायटर होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता. आणि तसंच ते अनेक वर्ष इथे आमदारही राहिलेत. आणि त्याशिवाय 71ला खासदार म्हणून निवडून आले. देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती त्यांची मार्जिन त्यांना मिळाली. प्रचंड मताधिक्यानं म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर इतका लीड होता. त्यावेळी इंदिराजी पंतप्रधान होत्या. पण त्यांना पण तेवढा लीड नव्हता जेवढं की माझ्या वडिलांना त्यावेळी देण्यात आला. म्हणजे एवढं लोकप्रेम त्यांनी कमावलं होतं. तर तुम्हाला मला एक सांगा की तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला, लळा कसा लागला त्यांच्या दर्शनाचा हे सांगा. हां, दर्शन घ्यायचं म्हणजे मी त्यावेळी मेडिकल कॉलेजला शिकत होतो. त्यावेळी तिसऱ्या वर्षाला होतो. माझ्या मोठ्या भावांचं लग्न ठरलं. इथलीच जवळचीच सोयरीक होती. राजापूर म्हणून गाव आहे ह्याच तालुक्यामध्ये. तिथले तर त्यांच्याशी सोयरीक जुळली म्हणून माझ्या वडील बंधूंनी मला म्हटलं की तू आज आपल्याला टाकरखेडला जायचं आहे महाराजांच्या दर्शनाला, तर तू माझ्याबरोबर चल. धुरकरी म्हणून त्यावेळी छकड्यानेच गेलो होतो. छकड्याचंच हे होतं. त्या छकड्याचा धुरकरी म्हणून मी त्याच्यावरती गेलो. जाताना त्यांना मी म्हटलं की तुम्ही कसे काय या बुवाबाजीच्या मागे लागलात. तुम्ही प्रश्न केला. हो, हे तर सगळी बुवाबाजी असते म्हटलं. आणि सगळं ढोंग असतात म्हटलं. अशासारखं नाही कायचे बुवा काढलेत म्हटलं कोणते लहानोजी महाराज म्हणतात. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी ते पाया लागले म्हणून वडील बंधू पाया लागतात म्हणून मलाही पाया लागणं भाग होतो. मी जसे पाया लागलो जाताना तर शिव्याच देत गेलो होतो. मनात देखील हाच भाव होता की काय आता ठीक आहे, ज्येष्ठ बंधू म्हणतात तर जावं लागेलच आपल्याला, नाही जात असतं म्हणून गेलो. आणि मग मी पाया लागलो ज्येष्ठ बंधू लागल्यामुळे. तर त्यांनी मला म्हटलं की डॉक्टर चांगला अभ्यास कर. मग मी मात्र त्यावेळी एकदम आश्चर्यचकित झालो की ह्या माणसांना हे कसं कळलं की मी मेडिकलला. कारण ती गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. मी आर्वी फार 8व्या वर्गापासूनच सोडली होती. त्यामुळे मी कुठे आहो कसा आहो ह्याची आर्वीतील जनतेला कल्पना नव्हती. आणि मी मेडिकलला गेलो ह्याचीही काही कोणाला कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी म्हटलं तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, सुखद धक्का बसला. म्हटलं हे महाराज तसे नाहीत. त्यावेळी मी ओळखलं. आणि मग माझं त्यांच्यावरती हे झालं. म्हणजे तिथून मग आम्ही दोघंही वापस आलो. बाकी काही श्रद्धा मात्र बसली त्यावेळेला की हे महाराज इतर बुवाबाजी जी म्हणतात तसे नाहीत. हे वेगळी काही व्यक्ती आहे. आणि त्यानंतर मग मात्र मी सारखा जात नव्हते. कारण की त्यांनी सांगितलं मला चांगला अभ्यास कर. जो मार्ग त्यांनी दाखवला तो खरा मार्ग दाखवला होता. त्यामुळे त्या मार्गानेच मी पुढे गेलो. त्यानंतर मग पुढचं शिक्षण झालं. MBBS झाल्यानंतर मी मुंबईला गेलो. तिथे काही वर्ष शिक्षण घेतलं. तिथे हाऊस जॉब केला. ह्याच्यानंतर म्हणजे मेडिसिनमध्ये रजिस्ट्रार राहिलो. त्यानंतर मग मी तिथून कलकत्त्याला जाण्याचा निर्णय घेतला की कलकत्त्याला मग पेडियाट्रिक्स म्हणून म्हणजे लहान मुलांचा डॉक्टर म्हणून तिथे शिक्षण घेतलं. आणि मग त्यानंतर आर्वीला प्रॅक्टिस सुरू. त्याही वेळेला मी कधी महाराजांकडे जात नसे. कारण महाराजांनी सांगितलं काम करायचं महत्त्वाचं. ते कामाचं महत्त्व त्यावेळी मला पटलं की महाराज हे तसे नाहीत, हे जे सत्य सांगतात असं. म्हणून मग मी आपला काम करत असतानाच ते बाबासाहेब देशमुखांच्या शेतात
काम करत असत. मग मी थोडी माहिती काढली. त्यांच्या शेतात काम करायचे आणि काम झालं की त्यानंतर ते भाकरी मागायला जायचे बाबासाहेब देशमुखांकडे. आणि त्यांची जी जागा, आज जी मंदिराची जागा किंवा मंदिर जे दिसतं ती त्यांची जागा आहे, मूळ जागा बाबासाहेब देशमुखांची. तर ते शेतात आल्यानंतर ते त्यांना भाकरी द्यायचे. ते तिथंच झोपडीत एका राहत होते. छोटीशी झोपडी होती त्यावेळी, मी ज्यावेळी प्रथम बघितलं. पण त्यानंतर तेच त्यांनी मग मला सांगितलं की तुम्ही तपासायला या. जेव्हा जेव्हा महाराज आजारी पडले त्या वेळेला ते मला बोलवायचे. चिकित्सा करायचा योग आला तुम्हाला? हो, मलाच अंगाला हातही लावू द्यायचे, चांगले तपासूही द्यायचे. हो, कंप्लेंट वगैरे काही सांगायचे नाही. ते आपल्या मनाशीच लायण्या बोलत राहायचे. बाकीचं काही कंप्लेंट्स नसे सांगत, काही नसे सांगत. पण बाकी जे भक्तगण होतं त्यांचं तिथे किंवा बाबासाहेब देशमुख, ते मला सांगायचे की महाराजांना हा त्रास होतो, महाराजांना पात्र संडासला होऊन राहिली, महाराजांना अमुक होऊन राहिलं. आणि मग मी त्यांना पुड्या बनवून औषधी द्यायचा, स्वतः तयार करून मी पाठवायचा. तर त्या देखील तुमच्याच पुड्या घेतात म्हणे, बाकी आतापर्यंत आम्ही औषध आणलं कोणाचं औषध घेत नाही अशासारखं त्यावेळी मला बाबासाहेब देशमुखांनी पण सांगितलं. आणि जेव्हा कधी अशी वेळ आली की तेव्हा, पण त्याही नंतर मी असा रेग्युलर त्यांच्याकडे जायचं किंवा काही आशा ठेवायची असं नव्हतं. निरपेक्ष भावनेनेच जात होतो. कधी त्यांनी बोलावलं तर नमस्कार करायचा, तपासणी करायचा आणि वापस यायचा. कारण माझ्याकडे पेशंट्सच इतके होते की मला सवड मिळतच नव्हती. रात्रंदिवस सारखं कामात व्यस्त होतो. नंतर 69 साली माझं लग्न झालं. मग 69 साली लग्न झालं तर माझी मिसेस मुंबईला शिकलेली. मग आता तिला तिथून म्हणजे इथे आली. आणि इथे आल्यानंतर मग मी म्हटलं की आपण जाऊ महाराजांच्या दर्शनाला, कारण लग्न झालं आपल्या एक जीवनाला वेगळी कलाटणी मिळून राहिली. म्हणून मग मी ह्यांना घेऊन तिथे गेलो. मी आता काकूंना विचार. उर्वरित प्रसंग. काकू जय गुरु, जय लहानजी बाबा. जय लहानजी महाराज. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं इकडलं नाव शैलजा कुमारसिंह कदम, माहेरचं नाव उषा नारायणराव पाटील. तर तुम्ही आताच जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 69मध्ये आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर आम्ही दोघंही उभयंता दर्शनाला गेलो. तर तुम्हाला ते बाबांच्या दर्शनाला जाण्याचा जो योग आला त्या बाबतीत सांगा. म्हणजे पूर्वी तुमचा समज कसा होता बाबाजींबद्दल, महाराजांबद्दल, याच्या बाबतीतलं सांगा. आम्ही मुंबईला एका महाराजांकडे गेलो होतो. बरं. माझे वडील मिनिस्टर होते, त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलवलं तर आम्ही गेलो होतो. पण तिथलं सगळं पाहिल्यानंतर माझा महाराजांवरचा पूर्ण विश्वास उडून गेला होता. मग इथे आल्यानंतर हे लोक म्हणाले की आपण लहानोजी महाराजांकडे जाऊ. तर नवीन लग्न झालेलं मी काय बोलणार. मी आपली मनातल्या मनात शिव्या देत चालली होती. खेड्यातले लोक महाराज करतात, असंच आहे यांचं सगळं काम, असं म्हणत गेले. जिजाबाई देशमुख म्हणून एक होत्या, धनोडीच्या, त्या आमच्यासोबत होता. त्यांचा खूपच विश्वास होता. तर त्या मला म्हणाल्या तू जाऊन तर बघ, मग पहा तुला कसे वाटतात महाराज. मग गेलो आम्ही. मग नमस्कार केला त्यांना. पहिले यांनी केला, मग मी केला. तर मला डोक्यावर त्यांनी चांगला असा आशीर्वाद दिला. तर त्या जिजाबाईंना इतका आनंद झाला. ते म्हणे असा कोणालाच आशीर्वाद देत नाही डोक्यावर हात ठेवून, तुला कसा दिला. तर मला काय माहिती, मी आपला साधा नमस्कार केला बुवा त्यांना. मग आम्ही नंतर थोड्या वेळ तिथे बसलो त्यांच्याजवळ आणि निघून आलो. ते काही बोलले नाही तसं, बस एवढंच. पण तो तुम्हाला जो वरदहस्त तुमच्या डोक्यावरती ठेवला तो एक प्रकारचा आशीर्वाद त्यांनी दिला.